Hi students, I am SB Bhalerao and today we are studying 8th standards subject English, Unit 4th, Chapter 5th, Festivals of Northeast India. Today's our topic is about the different festivals celebrated in the northeast part of India. So let's start with the warming up chit chat. Students, I will tell you here some specimens of answers. You have to write your own answers after discussing with your friends and by your own imagination. So let's start chit chat. Question number 1. Do you like to celebrate festivals? तुम्हाला सण साजरे करायला आवडतात का? Answer: yes. Question number 2. Why do you enjoy the fairs and festivals? तुम्हाला सण आणि उत्सव साजरे करायला का आवडतात? Answer: during the festivals we wear new clothes and eat different delicious dishes, so we like to celebrate the festivals. Question number 3. What are the different festivals celebrated in our state? आपल्या राज्यामध्ये कोणकोणते वेगवेगळे सण साजरे केले जातात? Answer: दिवाळी, होली, ईद, ख्रिसमस, गौरी गणपती. Question number 4. Do you know the festivals which are celebrated in other state? तुम्हाला भारतामधील इतर राज्यामध्ये साजरे केले जाणारे सण माहीत आहेत का? जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही इथं यस लिहावं, नसेल माहीत तर नो. आणि जर माहीत असेल तर यस लिहून कोणते सण माहीत आहेत त्यांची नावं तुम्ही या ठिकाणी लिहायची आहेत. फॉर एक्झाम्पल, ओनम इज सेलिब्रेटेड इन केरला, बैसाखी इज सेलिब्रेटेड इन पंजाब, दुर्गा पूजा इज सेलिब्रेटेड इन कलकत्ता अँड छठ पूजा इज सेलिब्रेटेड इन बिहार. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द सीझन्स अँड फेस्टिवल? जे वेगवेगळे ऋतू असतात त्या ऋतूचं आणि सणांचं काय संबंध आहे? सो आन्सर इज, in our country some important festivals are celebrated in the harvest season to express our joy whether the crops are harvested. आपल्या भारतामध्ये बरेचसे जे सण आहेत ते सुगीच्या दिवसामध्ये साजरे केले जातात आणि ऋतुमानाचा आणि भारतीय सणांचा हा बऱ्याचदा जवळचा संबंध असतो आणि ऋतूनुसार आपल्या भारत देशामध्ये देखील वेगवेगळे सण साजरे केले जातात. तर यामध्ये तुम्हाला काय रिलेशन वाटतं, का असं साजरे केले जातात? तर याची कारणं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला काही नमुना उत्तरं दिली होती. तुम्ही स्वतः विचार करून मित्रांशी चर्चा करून या ठिकाणी उत्तरं लिहिणे अपेक्षित आहेत. वळूयात पाठाच्या पुढच्या भागाकडे. रीड द नेम्स ऑफ द फेस्टिवल्स celebrated in our country, discuss in your group and write down why they are celebrated. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळे सण उत्सव वर्षभर साजरे करत असतो. तर खाली या ठिकाणी तुम्हाला काही सणांची नावं दिलेली आहेत. तुम्हाला ही जी नावं दिलेली आहेत याबद्दल तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांशी चर्चा करायची आहे आणि हे सण आपण का साजरे करतो याची कारणं तुम्हाला लिहायची आहेत. तर बघूयात आपण एक एक करून. दिवाळी. तर आपण दिवाळी का साजरे करतो याचं नमुना उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आन्सर: दिवाळी. इट इज सेड दॅट द लॉर्ड राम रिटर्न आफ्टर 14 years of वनवास. द पीपल सेलिब्रेटेड हिज कमिंग अँड सो फ्रॉम दॅट डे वी सेलिब्रेट द दिवाळी. Second, Holi. This festival is celebrated to signify the importance of good over evil. Fourth, Ramzan. This festival is celebrated by Muslim community in our country. They fast for one entire month and at the end of fasting month they celebrated Ramzan Eid. Fourth, Dashera. The Hindu god Rama's victory over the demon king Ravana and the triumph of the god over evil. Christmas. To celebrate the birth of Jesus Christ, Christmas is celebrated by Christian community in our country. Then Makar Sankranti. Makar Sankranti or the Pongal. Makar Sankranti is celebrated the harvest season in our country. So these were some of the reasons that we celebrated the different festivals in our country. So you have to write
taking the help of these answers. Question number 2. Write down any 5 features that are common to all festival celebrations. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे वेगवेगळे सण साजरे करत असतो त्या सर्व सणांमध्ये काही गोष्टी ज्या असतात त्या समान असतात, त्याच्यामध्ये काहीतरी साधर्म्य असतं. तर मग अशा कोणत्या गोष्टी असतात की ज्या सर्व सणांमध्ये कॉमन असतात, तर त्याची यादी आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल, इन्व्हायटिंग फ्रेंड्स अँड रिलेटिव्स, आपण वेगवेगळ्या मित्रांना बोलवतो आणि आपल्या नातेवाईकांना बोलवतो, तर हे बऱ्याच सणांमध्ये कॉमन असतं. 2. क्लिनिंग अँड डेकोरेटिंग द हाऊसेस, आपण आपल्या घरांची स्वच्छता करतो, घरांना सजवतो, हे बऱ्याच सणांमध्ये कॉमन असतं. त्यानंतर 3. वर्शिप टू गॉड, बऱ्याच सणांचा जो मूळ उद्देश असतो किंवा बऱ्याच सणांमध्ये आपण देवाची पूजा करतो. ज्या प्रत्येक धर्मानुसार प्रत्येकजण त्याच्या जे गॉड असतात किंवा ज्यांना तो मानतो देव, त्यांची ते पूजा करतात. त्यानंतर 4. मेकिंग द डिफरंट अँड डिलिशियस फूड आयटम्स, आणि बऱ्याच सणांमध्ये आपण डिफरंट फूड आयटम्स, डिलिशियस फूड आयटम घरामध्ये बनवत असतो. देन 5th इज बाईंग द न्यू क्लॉथ्स, आणि बऱ्याच सणांना नवीन कपडे घेणे हे सुद्धा बऱ्याच सणांमध्ये कॉमन गोष्ट असते. असे तुम्हाला कोणत्या गोष्टी कॉमन वाटतात ह्या तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. फ्रेम वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोइंग टॉपिक्स ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. या ठिकाणी जर सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनानुसार तुम्हाला या ठिकाणी रिकाम्या जागा भरायच्या आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी फेस्टिवल्स दिलेले आहेत आणि फेस्टिवल संबंधित काही रिलेटेड वर्ब्स आपल्याला लिहायचे आहेत. मग वर्ब म्हणजे काय, तर क्रिया दर्शवणारे शब्द. मग सणासंबंधित क्रिया दर्शवणारे शब्द कुठले असू शकतात, जसं या ठिकाणी दिलेलं आहे सेलिब्रेट. सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे. तसं मग इतर काय वर्ब असू शकतात, जसं की क्लीन म्हणजे स्वच्छ करणे. त्यानंतर डेकोरेट. डेकोरेट म्हणजे सजवणे. त्यानंतर डान्स म्हणजे नृत्य करणे. आणि एन्जॉय म्हणजे आनंद व्यक्त करणे. तर असे ज्याच्यातून क्रिया व्यक्त होतात अशी काही क्रियापदं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. त्यानंतर रिलेटेड ॲडजेक्टिव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला म्युझिक म्हणजे संगीत याच्या संबंधित जे ॲडजेक्टिव्ज असतात म्हणजे विशेषणं असतात ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. मग म्युझिक कसं असू शकतं, तर म्युझिक हे लाऊड असू शकतं म्हणजे मोठं असू शकतं. त्यानंतर म्युझिक कसं असू शकतं, तर रिलॅक्सिंग असू शकतं, सुखद असू शकतं. त्यानंतर म्युझिक पॉप असू शकतं. त्यानंतर म्युझिक मेलोडियस असू शकतं, कानाला सुमधुर वाटेल असं असू शकतं. आणि म्युझिक कसं असू शकतं, क्लिअर असू शकतं म्हणजे ऐकायला स्वच्छ असं सुद्धा म्युझिक असू शकतं. तर तुम्हाला रिलेटेड जे ॲडजेक्टिव्ज म्युझिक संदर्भात जे तुम्हाला आठवतात किंवा जे तुम्हाला योग्य वाटतात ते ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषणं तुम्हाला म्युझिक संदर्भात या ठिकाणी लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा पार्ट आहे, तुम्हाला डान्स संदर्भात काही नाउन्स लिहायचे आहेत, काही नाव तुम्हाला लिहायचे आहेत. मग कोणकोणते नावं डान्सच्या संदर्भात असू शकतात, जसं की स्टेप्स हे एक नाव इथं दिलेलं आहे. मग म्युझिकच्या संदर्भात दुसरं नाव काय असू शकतं, तर म्युझिक. त्यानंतर बीट्स. त्यानंतर एन्जॉयमेंट. किंवा अजून तुम्हाला काय नाउन्स डान्स संदर्भात आठवत असतील तर ते तुम्ही नाउन्स या ठिकाणी स्वतः लिहायचे आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, वळूयात पाठाच्या पुढच्या भागाकडे म्हणजेच लाऊड रीडिंगकडे. नाऊ वी विल रीड द लेसन फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया लाऊडली. Read about how different festivals are celebrated in the northeastern states of India. The northeast region of India, consisting of 7 states, is a place of diverse culture. The different communities and tribes celebrate the unique festivals with great enthusiasm and joy. Many of their festivals are based on agriculture, and no celebration is complete without the traditional music and dance. Blessed with lush greenery and the mighty river Brahmaputra, the people of Assam have a lot to celebrate. So, Bihu is a chief festival of this state. It is celebrated by people of all religions, caste, or tribes. The 3 different sets of Bihu mark the beginning of the harvesting season, the completion of sowing, and the end of harvest season. The Bihu dance is joyous
and one performed by both young men and women and is noted for its brisk steps and hand movement. Unusual instruments provide the traditional music for the dance. The dhol, which is similar to a drum, the pepa, a wind instrument made from a buffalo horn, cymbals, and a bamboo clapper. The songs have been handed down through many generations. Bihu competitions held all over the Assam attract visitors and local alike in a large numbers. Living further north in the mountainous region of the Himalayas, Arunachal Pradesh finds a mention in the ancient literature of the Puranas and the Mahabharata. Nature has provided the people of this region with a deep feeling for a beauty which can be seen in their festivities, songs, and dances. The New Year festival called the Losar is perhaps the most important festival in certain areas of Arunachal. On this occasion, people clean out their homes to bring in the new year and to discard the old. A charming festival of Manipur, Nizol, Chokuba binds and reviews the relationship between married girls and their parents. The women and their children are given a sumptuous feast and gifts. During the Chiroba, the Manipur New Year festival in April, people clean and decorate their houses and prepare special festive dishes. As part of the ritual, the villagers climb the nearest hilltops, for they believe that this will help them rise to a higher plane in this life. The spring festival of the Chapchur Kut is an important occasion mostly celebrated in Mizoram. Men and women of all ages wearing traditional dresses and headgear perform the folk dances and sing the traditional songs on this occasion. Drums, gongs, and cymbals add to their festive year. Wongala or the 100 Drum Festival is the most important festival celebrated by the Garos in the village of Meghalaya. This harvest festival is celebrated to mark the end of period of the hard work which naturally brings a good harvest. The dance performed during the festival has two parallel lines, one of men and other of women, clad in their festive costumes. While the men beat the drums, the lines of dancers move forward together in a rhythmic manner. The main feature of the festival in Tripura is that all the people join in the celebrations. Many of the dances performed during some of the festivities represent hunting, fishing, food gathering, and various other activities. Some of the festivals attract people from all over India. Nagaland consists of different groups of people who are unique in their customs and traditions and the festivities they celebrate. Songs and dances form the soul of these festivals through which their oral history is passed down. A major festival is Mustau, celebrated mainly in the villages after sowing season. Dressed in a colorful clothes and headgear decorated with the feathers and wild boar tusk, the villagers dance to traditional music. Hardly a month passes in any of the 7 states without a festival or two. Most of them have a religious importance or significance, as the people offer thanks to the gods for a good harvest to prosperity or ask for a protection against the calamities. But these celebrations also help to encourage the cultural and artistic activities and bring out the natural talent of the people. So this was the loud reading of this topic. Here you can pause the video and read the topic loudly.